झी 24 तास एक पाऊल पुढे। वृक्ष तोडण्यासाठी कठोर नियम असतानाही पुण्यातल्या औंध भागात मात्र सर्रास झाडांची कत्तल केली जाते। विशेष म्हणजे नगरसेवक आणि अधिकारी यांच्या संगनमतानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येतोय। हा प्रकार पाहिल्यानंतर हरित पुणे, पर्यावरण पूरक पुणे या महापालिकेच्या घोषणा किती दिखाऊ आहेत याचाच प्रत्यय येतो। पुण्यातील या ताज्या वृक्ष तोडीचा आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी आढावा घेतला। पुण्यातील औंध परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि औंधमध्ये काही कित्येक वर्ष जुनी झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। आता आपण त्याच ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने झाड तोडण्यात आलेलं आहे। आपण हे जे झाड पाहतोय हे लिंबाचं कडुलिंबाचं झाड आहे आणि कित्येक वर्ष जुनं हे झाड आज पहाटे सकाळी 6च्या दरम्यान तोडण्यात आलेलं आहे। ही सर्व अशाच प्रकारची या रस्त्यावर पुढेही काही 5-6 झाडं तोडण्यात आलेली आहेत। मात्र ही झाडं कोणी तोडली, काय तोडली याची माहिती महापालिकेला देखील नाही। आपण पाहू शकतो की ह्या घटनास्थळावर आता महापालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी आलेले आहेत, त्यांनी देखील पाहणी केलेली आहे। मात्र त्यांच्याकडेही माहिती नाही की ही झाडं कोणी तोडलेली आहेत। या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार त्यांनाही सकाळी कॉल आला की या ठिकाणी झाडं तोडली जात आहेत। त्यानंतर त्यांनी येऊन या ठिकाणाचं जागेचं पंचनामा केलेला आहे। मात्र अशीच 5-6 झाडं तोडल्यानंतर मनसेच्या या भागातील मनसेच्या कार्यकर्त्यांना जेव्हा हा प्रकार समजला त्यावेळेस त्यांनी ही झाडं तोडायची बंद केलेली आहे। असंच एक अर्धवट तोडलेलं झाड हे या ठिकाणी आहे, आपण जे पाहतोय ते। आणि त्यामुळं मनसेच्या पुढाकारामुळे आणि मनसेने दाखवलेल्या दक्षतेमुळे या भागात इतर जी झाडं आहेत आपण पाहू शकतो हे झाड आहे ते मनसेने दाखवलेल्या दक्षतेमुळे वाचलेलं आहे। अन्यथा जर उशीर झाला असता, मनसेने यामध्ये हस्तक्षेप नसता केला तर हे झाड देखील तोडलं गेलेलं असतं। जी झाड तोडून टेम्पो जो वाहतूक करणार होता तो स्थानिक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देखील देण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये याआधी झाडं तोडण्याचा, वृक्षांची कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आलेले आहेत। अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत आणि काही प्रकारांमध्ये थेट नगरसेवक सहभागी असल्याचं देखील पुढे आलेलं आहे। मात्र महापालिका अशा अवैध वृक्ष तोडीवर अद्याप तरी कुठलीही कठोर कारवाई करताना दिसत नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस असे प्रकार वाढत चाललेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे। रेल्वे बजेटकडून नाशिककरांच्या काय अपेक्षा आहेत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। भुसावळ जंक्शनच्या अखत्यारीत येणारं नाशिक स्टेशन दररोज इथून मुंबई पुण्यासह देशाच्या विविध भागात सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात। तरीही इथं सुविधा उपलब्ध नाहीत। केवळ 3च प्लॅटफॉर्म, त्यातील 2 फक्त कामाचे। नाशिक ते मुंबई असे जाण्यासाठी एकमेव पंचवटी एक्सप्रेस व्यतिरिक्त दुसरी ट्रेनच नाही। अर्थसंकल्पात अनेक ट्रेनच्या घोषणा झाल्या, मात्र नंतर त्या सर्व पळवण्यात आल्या तर कधी निधी अभावी पूर्ण झाल्या नाहीत। नाशिक पुणे रेल्वे मार्गही त्यातलाच। सर्वेक्षण आणि घोषणांचा पाऊस झाला, मात्र आजही पुण्याला रेल्वे मार्गाने जायचं असेल तर कल्याणहून वा मनमाडला वळसा घालून प्रदक्षिणा घालावी लागते। आता जी गाडी आम्ही नाशिककर चालू करतो, उदाहरणार्थ ही आपली मनमाड पुणे ही प्रथम